ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहतो की घरामध्ये गणपती आल्यामुळे सगळे खुश आहेत. कल्पनाने सायलीचा स्वीकार केलाय, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतायत. तिथे अस्मिताने सायलीचा वाढदिवस साजरा करायचा ठरवलाय आणि सायलीला जे जे आवडते ते तिने करायला ठरवलंय. तो अर्जुन बोलतो की सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी तिच्याकडनं बोलून घ्यायच्या आणि त्यासाठी आपण तिचं लहानपण कसं होतं आणि तिच्या भूतकाळाशी पोचलो तिला विचारलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळू शकतात असा अर्जुनचा विचार असतो आणि सगळे त्याला घरामध्ये मदत करत असतात. त्यानंतर अर्जुन आपल्या पार्टनरचा गेम खेळत असतो आणि अर्जुन तिला सगळे प्रश्न विचारत असतो आणि ते अर्जुनला सगळे सायलीला प्रश्न विचारून सायलीच्या मनात सगळं बाहेर काढायचं असतं. अर्जुन विचार करतो की सायलीबद्दल आपल्याला या गोष्टी कळल्या नाही ते आपण तिला विचारल्या पाहिजे. अर्जुन विचार करतो की तिच्या जवळच्या जे आपण व्यक्ती आहेत तिला आपण बोलवलं पाहिजे आणि तो कुसुमला पण बोलवतो. इथे अर्जुन कुसुमला सांगतो की तुम्ही इथे यायला पाहिजे कारण की आपल्याला सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी समजू शकतात. त्यानंतर तो अर्जुन रविराज आणि प्रतिमाला बोलवतो कारण की रविराज आणि प्रतिमा पण सायलीच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात आणि ते कल्पना आणि प्रताप पण खुश असतो कारण की सायलीला ज्या या घरामध्ये दुःख झालेलं असतं त्याच्यापासून तिला खूप वेगळं रिलॅक्स मिळणार असतो. तो अर्जुन सायलीचं जे आवडतं असतं ते सगळं तो करायला बघत असतो. अर्जुन सकाळी उठल्यानंतर सायलीला जे फुलं लागतात ती फुलं घेऊन येतो. ती फुलं तो स्वतःच्या घरामध्ये फुलवून ठेवतो आणि ती सायलीला देतो आणि ती फुलं सायलीला देतो. तेव्हा सायली बोलते काय चाललंय तुमचं. अर्जुन बोलतो ही फुलं तुझ्यासाठी, तुला आवडतात ना. तेव्हा सायली बोलते मला आवडतात. तेव्हा अर्जुन बोलतो सायलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं आता मला सायलीचं आवडतं करायचं आहे. त्यानंतर अर्जुन स्वतःच्या आई बनवून तो सायलीला देतो आणि मोगऱ्याचा गजरा सायलीचा आवडतीचा असतो. तो गजरा अर्जुन सायलीला देतो. तेव्हा सायली खुश होते. तेव्हा अर्जुन बोलतो हे सगळं तुझ्यासाठी आहे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो तुझ्या लहानपणीच्या सगळ्या गोष्टींना आम्ही उजाळा देणार आहोत. अर्जुन बोलतो तुझं लहानपण मधुबाला माहित होतं पण तुझं लहानपण आम्हाला सांगायचं आहे. तेव्हा सायली बोलते तुम्ही बोलताय काय. तेव्हा ते अस्मिता बोलायला लागते हो तुझं बालपण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अस्मिता बोलते की तुला आता लहानपण तुला चांगलं जगायला द्यायचं आहे कारण की तुला आई वडील नव्हते आणि तुला आता आम्हाला तुझ्या लहानपणीचं सगळं जे जे आहे ते आम्हाला सांगायचं आहे. इथे सायलीचे डोळे भरून आले असतं कारण की तिला लहानपण नीट आठवत नसतं कारण की ती आई बाबाच्या मायेला पोरकी झाली असते त्यामुळे सगळे तिला. तेव्हा इथे कल्पना बोलायला लागते तुला लहानपणी ड्रॉइंग करायला आवडायचं मग तसेच तू ड्रॉइंग करतेस का आज. तेव्हा सायली बघतच बसते आणि बोलते मी ड्रॉइंग करू. तेव्हा अर्जुन बोलतो हो कर. त्यानंतर सायली बघतच बसते. तेव्हा तिथे रविराज आणि प्रतिमा आले असतात. तेव्हा ते सायली बोलते तुम्ही पण आलात. तेव्हा ते प्रतिमा बोलायला लागते हो आज तुझा वाढदिवस साजरा करायचा सायली डे त्यासाठी तुझ्या लाडक्या प्रतिमाला बोलवायचं होतं ना. तेव्हा इथे सायली बोलायला लागते हो तुम्ही बरं झालं आला. तेव्हा इथे सायली दोघांना बसवते आणि बोलते तुमचा आता मी पाहुणचार करणार आहे. तेव्हा इथे प्रतिमा बोलायला लागते तुझा सायली डे चालू आहे तो आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. प्रतिमा बोलायला लागते तुला जे जे आवडतं ते कर. तुला अर्जुन बोललाय ना तुला लहानपणी चित्र काढायला आवडायचं ते तू कर. आणि अर्जुन बोलायला लागतो तुला जे पाहिजे ते तसं कर आणि तिला अर्जुन एक छानसा पेपर देतो ड्रॉइंग करायला आणि अर्जुन तिला आवडीची वस्तू देतो. नंतर सायली ही ड्रॉइंग करायला लागते. सायली बोलायला लागते मी लहानपणी जसं ड्रॉइंग करायचं ना तसं ड्रॉइंग करून तुम्हाला दाखवते आणि सायली ड्रॉइंग करायला लागते. आणि सायली ड्रॉइंग करताना लहानपणीचं जसं फुल बटरफ्लाय काढायची तसं ती काढायला लागते. त्यानंतर तिथे कुसुम पण आले असते. कुसुमला पाहून सायली खुश होते. तिथे मधुबनी जशी चित्र काढायला सांगितले असते तशी आता सायली चित्र काढायला सांगते. ते कुसुमला पण माहित असतं सायलीला कुठली काय चित्र काढते आणि नंतर सायली सगळी चित्र काढत असते आणि तिची आवडती फुलपाखरू सगळं ती काढत असते. तेव्हा कुसुम बोलायला लागते तू लहानपणी जशी चित्र काढायची तशी चित्र काढते आणि तू लहानपण तसंच ठेवलंच आहेस. तेव्हा सायली बोलायला लागते हे चित्र मी कधी विसरणार नाही कारण की मी लहानपणी किचन मध्ये हे चित्र भिंतीवर काढायचे. मधुभाऊ बोलले होते हे चित्र तू किचन मध्ये नको काढूस. तेव्हा मधुभाऊना पण नंतर हे आवडायला लागलं आणि ते बोलले काढ. त्यानंतर ते चित्र सगळ्यांना सायली दाखवते आणि हे चित्र पाहिल्यानंतर रविराज आणि प्रतिमा थक्क होतात. ते रविराज आणि प्रतिमाला विचार पडतो की सायली हे चित्र कसं काढू शकते. असं चित्र तन्वी पण सेम लहानपणी काढायची. हे प्रतिमा चित्र पाहिल्यानंतर तिला जुनं सगळं आठवायला लागतं आणि हे सगळं होत असताना सायलीलाच तिचं भूतकाळ आठवायला लागतो. त्याच टायमाला सायली ओरडायला लागते आई बाबा मला वाचवा आणि ती जोरात ओरडायला लागते. तेव्हा अर्जुन आणि कल्पना विचारायला लागते तू अशी का ओरडते. तेव्हा इथे सायली बोलायला लागते हे मी चित्र काढल्यानंतर मला सगळं लहानपण आठवायला लागतं. सायली सांगायला लागते की मी गाडीत होते आणि गाडीचा आमचा अपघात झाला होता आणि मी अपघात झाल्यानंतर ओरडत होते. त्या टायमाला माझे आई वडील दूर ढकलले गेले आणि मी एकटीच बसली होते. सायली बोलायला लागते मी एका देवळात गेली होते तेव्हा तिथे देवळात मला मधुभाऊ भेटले होते आणि त्यांनी मला स्वीकारलं होतं. तेव्हा ते गणपतीच्या कृपेने प्रतिमाला पण सगळं आठवायला लागतं आणि ती बोलायला लागते काय बोलतेस हे सगळं. प्रतिमा बोलते तुझा अपघात. तेव्हा ते सायली बोलते माझा अपघात झाला होता आणि त्यात माझे आई वडील गेले होते. सायली बोलते मी लहानपणाच्या गोष्टी आठवत नाही
लहानपणीच्या गोष्टी आठवल्या तर मला सारखा तो ऍक्सिडेंट आठवतो. तेव्हा प्रतिमाला आठवतं की आता लहानपणी सायलीचे आई बाबा अपघातात गेले आणि हे चित्र काय सांगायचं आणि हे चित्र आपली तन्वी काढायची आणि हे उपयोग चित्र आता सायलीने काढलेलं. लहानपणीचा उजाळा देत सायलीने हे चित्र काढलंय आणि त्या टायमाला तिथे अश्विन येतो. सायलीचा दिवस साजरा केला असतो तो अश्विनला आवडत नसतो आणि अश्विन बोलतो हे जे तुमचं चाललंय ते मला अजिबात आवडत नाही आणि अश्विन ते बोलून निघून जातो. तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, आपल्याला तुझा दिवस साजरा करायचा आहे. कल्पना बोलतो हो सायली तुला तर अजून काय आठवतं ते मला सांग. तेव्हा ते सायलीला सगळे खुश करण्यासाठी हे करत असतात कारण की तिला तिच्या आई वडिलांची आठवण येऊ नये. त्याच टाइमला प्रतिमाला पण आठवायला लागते आपली लहान मुलगी कशी अपघातात अडकली गेली होती आणि लहानपणीची तन्वी अशीच ओरडत होती की मला आई बाबा मला वाचवा. तिथे कुसुम बोलायला लागते की मी सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी आणल्यात आणि त्या तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. त्यामुळे तर सायलीला अजूनच उजाळा लहानपणीच्या गोष्टीचा अजूनच उजाळा येईल. तिला लहानपणीच्या गोष्टी अजून आठवतील. त्यानंतर ते सगळे सायलीच्या लहानपणीच्या गोष्टी पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्यानंतर कुसुम लहानपणीच्या सगळ्या गोष्टी सायलीच्या बाहेर काढते. कुसुम बोलत की सायलीने योग्य चित्र काढले, ती अशीच लहानपणी चित्र काढायची आणि ती दाखवते. त्यानंतर ते सायलीचं बुक हे रविराज आणि प्रतिमाकडे पोहोचतं आणि ते पाहतात की त्याच्यावर सायली मधुकर लिहिले असते. ते प्रतिमा बुक पर्यंत बोलते की काय हे सगळं यामध्ये हे काय हे नक्की सायलीने चित्र काढलंय ना. कारण की सगळ्यांना आश्चर्य बसतो की उभे सायली हे चित्र ती लहानपणी काढायची आणि किचन मध्ये पण तिने असंच चित्र काढलं होतं आणि तन्वीने असं कसं कधीच चित्र काढलं नव्हतं. त्यामुळे ते प्रतिमाला विश्वास पटत असतो की सायलीची आपली तन्वी आणि तिच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न पडू लागतात. आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या मुलीला शोधते, ती म्हणजे आता माझी सायलीच माझी मुलगी आहे की काय. तेव्हा कल्पना सायली बोलते ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत आणि तिच्या पण डोळ्यात पाणी येतं. त्या टायमाला कुसुम बोलते हा बघ ड्रेस, हा ड्रेस तेव्हा अपघात झाल्यानंतर तू सापडली होती तेव्हा तू हा ड्रेस घातला होतास. हा ड्रेस अजूनही आम्ही जपून ठेवलेला आहे आणि तो ड्रेस आता कुसुम सगळ्यांना दाखवते. त्यानंतर तो सायलीचा फ्रॉक पाहून सगळे चकित होतात कारण की त्याच्यावर काळे काळे डाग असतात. तेव्हा अस्मिता बोलू लागते की तिचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा ते डाग पडले असतील. त्यानंतर प्रतिमा आणि रविराज तो फ्रॉक पाहतात आणि तो फ्रॉक पाहिल्यानंतर ते विचार करतात की हा फ्रॉक तर आपल्या तन्वीचा आहे. ज्या दिवशी आपण अर्जुनच्या वाढदिवसात चाललेलो होतो त्या दिवशी तन्वीने असाच फ्रॉक घातला होता. कल्पना पण बोलायला लागते हा मला पण आठवते कारण की हा ड्रेस ह्या तन्वीने घातला होता. तेव्हा ह्या गोष्टी कोणत्या दिशेने चालल्यात कोणाच काय समजत नसतं. ते प्रतिमा विचार करायला लागते की आता आपल्याकडे एक मार्ग आहे म्हणजे सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र आणि ते पाहायला लागेल. आणि तेव्हा प्रतिमा सायलीचं ते तुळशीपत्र पाहते. ते प्रतिमाला विश्वास पडतो की ही दुसरी कोण नसते आपलीच तन्वी आहे. आता सायली आपली मुलगी प्रतिमाला समजल्यानंतर आता अर्जुन हे सगळ्या गोष्टीचा कसा शहानिशा करणार पुढे पाहणे रंजकच आहे.